आहोत. या ठिकाणी उपोषणकर्ते आहेत आपल्यासोबत बसलेले. उपोषणकर्त्यांना त्यांच्या सपोर्ट मध्ये त्यांचेच गावकरी ज्येष्ठ मंडळी पण आहेत. सगळ्यांचं असं म्हणणं आहे किंवा आम्हाला वीज पुरवठा जो येतो सिंगल फेजचा तोही चांगला नाहीये आणि थ्री फेजचा असतो तो तर अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे. आमची पीक आज हाताच्या बाहेर गेली आहेत. हाती आलेले पीक आज आमचे त्यांनी मृत अवस्थेमध्ये गेलेले आहेत. या ठिकाणी बाबा आहेत. बाबा, संध्याकाळी सिंगल फेजची लाईट आपल्या गावामध्ये असते का? असते ना, 5 मिनिट येते, त्याच्यावर रात्र जाते. आणि पुन्हा विहिरीच्या पाण्याला तर काही वरी लाईट बी नाही आणि बोरचे पाणी काही वरी येत नाहीत. बोरशी विहिरीत पाणी नाहीत आमच्या इथं. मग आता संध्याकाळी 5 मिनिटं लाईट आल्यानंतर तुम्हाला झोप लागते का? अशा कशाला झोप लागते? वरी चढा येत नाही, वरी शेतावर जायला येत नाही, शेतात चला येत नाही, जायला कुठतरी रस्त्यावर आपलं पडावं लागतं. आणि पुन्हा मच्छर तर काय बघायचीच काय, मग रात्रभर आपलं बसले हवा खात. या ठिकाणी बाबांचं असं म्हणणं आहे किंवा 5 मिनिटं लाईट येते आणि 5 मिनिट सुद्धा चलत नाही. 3 तास 2.5 तास गायब होते. 5 मिनिट सुद्धा रात्र नाही. बघा ना, काल कवा लाईट गेलेली, आज आली ती बी किती काय 10 मिनिट सुद्धा चालली नाही. आता तुम्ही आला तसं आता जाऊस तर बी लाईट आली, तुम्हाला विचारत. एकीकडे मेक इन इंडिया, मेड इन इंडियाचे स्वप्न पाहणारा आपला भारत आज या ठिकाणी दुर्गम भागामध्ये लाईटसाठी सातत्यानं आणि अखंडित सुरळीत पुरवठा आम्हाला मिळावा म्हणून या ठिकाणी उपोषण धरावं लागतंय. ही एक भारतासारख्या देशाची एक व्यथा या ठिकाणी आपल्याला वावर न्यूजच्या माध्यमातून दाखवण्यात आली. आपण पाहतात वावर न्यूज. धन्यवाद.